बाप रे, एवढी सगळी तयारी बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की ही तयारी कशाची आहे. तर ही आहे मसाल्याची तयारी. हो ना मैत्रिणींनो, तुम्ही पण घरोघरी मसाला करायला चालू केलंच असेल. आणि आता उन्हाळ्याची चाहूल सगळीकडे लागलेली आहे आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपण वर्षभराचा साठवणीचा मसाला करून ठेवत असतो. हे सगळं साहित्य, ह्याचं प्रमाण मी तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सगळं नीट सांगणार आहेच आहे. आणि आपल्या स्वयंपाकघरात आज आपण बनवतो आहे ब्राह्मणी पद्धतीच्या स्वयंपाकात वापरला जाणारा गोडा मसाला. आणि हे दाखवणार आहे आपल्याला माझी आई. आई, तुझं स्वागत आहे आमच्या स्वयंपाकघरामध्ये. माझ्या आईचं वय आता 77 आहे आणि ती गेले कित्येक वर्ष हा मसाला बनवते आहे. आणि इतकं सुंदर आणि टेस्टी होतो ह्या मसाल्याने स्वयंपाक. गेले कित्येक वर्ष मी तिच्या हातचा हा स्वयंपाक ह्या मसाला वापरून तिने केलेला स्वयंपाक खाते आहे. तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की खूप सुंदर आणि खूप टेस्टी होतो हा मसाला. आणि हे आम्ही नुसतं सगळं साहित्य काढलं आहे ना मैत्रिणींनो, एवढा सुंदर माझ्या स्वयंपाकघरामध्ये ह्या नुसत्या साहित्याचाच वास दरवळतो आहे की काय सांगू. तर आई, मी हे सगळं साहित्य तू जसं सांगितलं आहे तसं घेतलेलं आहे. आता तू मला मी प्रमाण सांगते आहे आणि तू मला सांग की ह्याच्यामध्ये आपण भाजायला सुरुवात करायची आहे ना आता. हो. हां, मग कसं, म्हणजे त्याचा भाजण्याचा पण एक सिक्वेन्स असेल तर कसं का भाजायचं आहे ते. आधी तेजपान आणि अच्छा. दगडफूल. बरं, थोडं मी तेल प्रमाण टाकून. पण सांगते त्यांना. हां, तेल टाकून थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं. बरं. आणि मग ते काढून ठेवून दुसरं भाजायला घ्यायचं. चालेल. आणि आपण 1 किलो धण्यावरती हा मसाला करणार आहोत. 1 किलो धण्यावर मसाला करणं म्हणजे नेमकं काय. म्हणजे 1 किलो धणे घ्यायचे. 1 किलो धणे घ्यायचे आणि बाकी त्याला 12-13 हे लागतात वस्तू. हां, त्या धण्याच्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या. धण्याच्या प्रमाणामध्येच असतात त्या वस्तू घ्यायच्या. बरोबर आहे. मग आता इथे मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवते. हे आपले 1 किलो धणे आहेत. त्याच्यानंतर 100 ग्रॅम सुकं खोबरं, 100 ग्रॅम तीळ आहेत. त्याच्यानंतर हे तेजपान आहे, हे 20 ग्रॅम. दगडफूल 20 ग्रॅम. त्याच्यानंतर हे आहेत आपले शहाजिरे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम. मिरे 10 ग्रॅम. मिरे 10 ग्रॅम. मिरे घेतले पण 10 ग्रॅम. जिरे 10 ग्रॅमच ना. हां. बडीशेप 10 ग्रॅम. खसखस पण 10 ग्रॅम. 10 ग्रॅम घेतली. हां. बरं. आणि आता आपण इथे ही लवंग घेतलेली आहे. लवंग 10 ग्रॅम. लवंग 10 ग्रॅम आहे का. नाही, 5 ग्रॅम. 5 ग्रॅम आहे. 5 लवंग वेलदोडा 5 ग्रॅम. 5 ग्रॅम. हे वेलदोडे आहेत. हे आपण सालासकटच घ्यायचे आणि सालासकटच भाजायचे. हे 5 ग्रॅम आहेत. आणि त्याला आपण भाजायला हे तीळ घेतलेलं आहे. ही दालचिनी पण आपण 10 ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य आहे आपल्याला. आणि ही आहे सुकी लाल मिरची, ही आपल्याला घ्यायची आहे 1/2 किलो. तर ह्याचे मी देठं काढून ठेवले आणि थोडीशी उन्हामध्येही, जरी ती म्हणजे सुकी लाल मिरचीचे सुद्धा परत मसाला करण्याआधी उन्हामध्ये नक्की थोडी पसरवून ठेवा, म्हणजे अजून ती थोडीशी कुरकुरीत आणि छान होते आणि भाजायला आपल्याला सोपी जाते. तर आपण आता एक एक जिन्नस भाजायला घेऊयात. सगळ्यात पहिले आपण हे तेजपान ह्याच्यामध्ये भाजून घेतो आहोत. ह्याच्यामध्ये मी साधारणतः बघा या छोट्या चमच्याने मी तेल घातलेलं आहे 2 चमचे. आणि वाटलं तर आपण अजून ॲड करू शकतो तेल. तर हे आपल्याला मंद गॅसवर भाजायचं आहे. अगदी मंद गॅसवरती मंद आचेवर भाजायचं आहे. आणि सामान घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे आई, त्याच्याबद्दल सांग ना. सामान आपल्या नेहमीच्या खात्रीशीर दुकानातनं घ्यायचं. चांगल्या दर्जाचं सामान घ्यायचं. हां. आणि जरी ते चांगलं असेल तरी घरी आणून आपण ते बघून घ्यायचं. आणि थोडं स्वच्छ काही असेल तर स्वच्छ करून मगच ते वापरायचं. हा मसाला अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट पौष्टिक पण आहे. खूप पौष्टिक आहे. शरीराला आवश्यक असे सगळे घटक याच्यामध्ये आहेत. या मसाल्यामध्ये.
बरोबर आहे. आणि आणि मला तर वाटतं इम्युनिटी वाढण्यासाठी सुद्धा हा खरं खूप चांगला आहे, कारण हो. आपण जे वापरतोय हो. सगळे घटक पदार्थ खूप चांगले आहेत आणि त्याच्यातले. आपल्या लहान मुलांना सुद्धा त्याच्यापासून खूप फायदा होतो या मसाल्यापासून. आपल्या लहान मुलांना सुद्धा मुलं आवडीने खातात केलेला पदार्थ या मसाल्या. आणि मुख्य म्हणजे हा 1 किलो धण्याच्या प्रमाणावरती आपण घेत असल्यामुळे हा मसाला खूप असा म्हणजे आपल्याला खाल्ल्यानंतर जळजळ होत नाही, उग्र काही होत नाही, नाही. उग्र नसतो हा मसाला, माइल्ड असतो, पण तरीसुद्धा पदार्थाला अगदी सुंदर जशी हवी तशी चव त्याच्याने येते. तर मैत्रिणींनो, मी तेजपान भाजून घेते आणि मग पुढचं भाजताना तुम्हाला दाखवते. आई, हे भाजलं गेलं आहे का बरोबर? हो हो, खूप छान. चांगलं कुरकुरीतही झालंय. आणि मैत्रिणींनो, बघू शकताय तुम्ही, त्याचा रंग मात्र बदललेला नाही आहे. आणि असा व्यवस्थित भाजल्यानंतरच तो मसाला चांगला होतो आणि टिकतो वर्षभर. वास लागत नाही, काही नाही, बरोबर. छान टिकतो अगदी. त्यामुळे असा भाजताना सुद्धा मंद गॅसवर छान मवागी असा थोडं तेल टाकून छान भाजून घ्यायचा तो. चालेल, मग आता मी परातीत काढून घेते. आता आपलं तेजपान भाजून झालेलं आहे. आता मी दगडफूल भाजायला घेते. याच्यामध्ये थोडंसं परत तेल टाकते आणि आता हे दगडफूल याच्यामध्ये टाकायचं ना आई आता? हो हे किती 20 ग्रॅम दगडफूल आहे. हो. आणि हे आता मी याच्यात घातलं आहे आणि आता हे भाजून घेते तेलावरती. आणि मैत्रिणींनो, दगडफूल जे असतं ना त्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी घाण, बाकी सगळं सामान मला स्वच्छ वाटलं, पण दगडफूल जरा केअरफुली स्वच्छ करायला हवं, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही काड्या म्हणा किंवा असं जाड असं काही मटेरियल मला दिसलं. साली होत्या त्या. तर ते दगडफूल मात्र निवडताना तुम्ही खूप काळजीपूर्वक निवडा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची घाण किंवा काही असं इम्प्युरिटीज आपल्या याच्यात जाणार नाहीत अशा पद्धतीने. तर आता मी हे दगडफूल पण व्यवस्थित भाजून घेते. तशाच पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे हे पण, म्हणजे अजिबात त्याचा रंग बदलता कामा नये. मंद आचेवरती पेशन्स, खूप हा मसाला करायला पेशन्स लागतात, कारण की शेवटी आत्ता आपण जो टाईम देऊ तो वर्षभरासाठी आपल्याला तो मसाला होणार आहे. त्याच्यामुळे हरकत नाही आहे थोडा वेळ लागला तरी. भाजून घेते मी दगडफूलसुद्धा. मैत्रिणींनो, बघा, आपलं बघू शकताय तुम्ही इथे आपलं दगडफूल जे आहे, पत्थरफूल, ते पण आपलं आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आणि हे साधा भाजलं आहे का, म्हणजे भाजलं गेलं आहे की नाही हे कसं कळेल, तर त्याच्यातनं एक टिपिकल असा सुंदर असा ॲरोमा यायला लागतो ना, तेव्हा लक्षात येतं आपल्या की हे भाजलं गेलं आहे. आणि हा ॲरोमा जो आहे तो मेनली त्याच्यातले जे इसेन्शियल ऑइल्स आहेत त्याच्यामुळे हा ॲरोमा येतो. त्याच्यामुळे आपल्याला इतकं म्हणजे भाजताना टायमिंगची आणि आपल्याला फ्लेमची खूप काळजी घ्यायची, की अगदी मंद आचेवर भाजायचे. साधारणतः 3 ते 4 मिनटामध्ये आपलं हे भाजून होतं. बरोबर आहे ना? 3 ते 4 मिनटं. बरोबर. जास्तीत जास्त 5 मिनटं. कारण की मग खूप भाजलं तर ते जे आपले इसेन्शियल ऑइल्स आहेत ना, त्याचा जो नॅचरल ॲरोमा आहे तो मग तसा तेवढा येत नाही. तर हे भाजून झालं आहे. मी आता हे देखील काढून घेते परातीमध्ये. आता परत थोडं तेल टाकलं आहे आणि याच्यामध्ये आपण दालचिनी टाकतो आहे आणि लवंग टाकलेली आहे आपण. त्याच्यानंतर आपण टाकलेत वेलदोडे ह्याच्यामध्ये आणि मिरे. तर हे 4ही जिन्नस जे आहेत ते आपण एकत्रच भाजून घेणार आहोत का, तर ह्याच्यामध्ये कारण की यांचं प्रमाणही कमी आहे आणि ते एकत्र भाजलेले चालणार आहेत, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यांचं. म्हणजे टेम्परेचर वाईज आपण विचार केला तर ओके आहे, ते सगळ्यांना साधारणतः एकाच टेम्परेचरमध्ये भाजले जाण्यासारखे आहेत. तर ह्याच्यामध्ये मी परत एकदा प्रमाण सांगते तुम्हाला. आपण वेलदोडे आणि लवंग जी आहे ती 5-5 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर मिरे आणि दालचिनी आपण 10-10 ग्रॅम घेतलेली आहे. आणि मुख्य म्हणजे जे आपण वेलदोडे जे घेतलेले आहेत ना ते आपल्याला सालीसकटच भाजायचे आहेत. त्याची साल काढून नुसते दाणे आपल्याला नाही भाजायचे, तर आपण सालीसकट ते घेऊन भाजतोय. तर आता हे देखील मी भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने हे भाजून झालेलं आहे आपलं. आणि हे भाजताना तर खूप सुंदर ॲरोमा आलेला, सगळा पूर्ण घरभर हा ॲरोमा पसरलेला आहे. खूप छान वाटते. आता मी हे काढून झालं नाही हे आता बरोबर प्रॉपर. मग आता हे काढून घेते आणि पुढचं दाखवते तुम्हाला. आता आपलं ते भाजून झालेले आहेत तेवढे 4 जिन्नस. आता आपण अजून थोडं तेल टाकून उर्वरित आपलं जे आहे ते भाजतो आहोत. आता काय काय टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये? आता हे जिरे, शहाजिरे, बडीशेप आणि खसखस. बरं.
आधी काय टाकू मग? असं काही नाही, टाक टाकतात. टाक. जिरे टाकलेत मी 10 ग्रॅम जिरे, बडीशोप टाक. 10 ग्रॅम बडीशेप, 10 ग्रॅम शहाजिरे आणि 10 ग्रॅम खसखस. हे सगळं टाकून मी भाजून घेते आता व्यवस्थित. आणि जरी आपण जिरे घेतलेले असले तरी शहाजिरेसुद्धा घ्यायचेच आहेत, नाही, शहाजिरे कारण आवश्यक आहे. हां अगदी आवश्यक आहे. त्याचा एक वेगळाच सुंदर असा एक स्वतःचा एक सुंदर नाही, असा एक आवश्यक ॲरोमा आहे, टेस्ट आहे त्याची एक स्वतःची. आणि आपण बघा ना बिर्याणीमध्ये किंवा याच्यामध्ये आपण शहाजिरे वापरतोच, तो त्याच्या जी काय त्याची टेस्ट येते त्या पदार्थाला त्याच्यासाठी. म्हणून जरी घेतलेले असले तरी शहाजिरे स्किप करायचे नाही आहेत आपल्याला, शहाजिरे पण घ्यायचेच आहेत. तर हे देखील आपण छान भाजून घेऊया अगदी मंद आचेवर आपण म्हटल्याप्रमाणे, आणि त्याचा रिझल्ट बघूया आणि मग पुढचे पदार्थ टाकूया. बघू शकताय मैत्रिणींनो किती मस्त खमंग असं आपलं हे भाजलं गेलेलं आहे. आणि त्यात आपण खसखस घातली ना, तर ती खसखस जेव्हा तडतडायला लागते ना, ती तडतडू द्यायची आहे, म्हणजेच आपला मस्सा तेवढे जिन्नस आपले खूप छान भाजून झालेले आहेत. आता हे काढून घेऊ का मग आई? आता हे झालं आहे ना? हो, हे काढून घ्या. येस, त्याच्याप्रमाणे आईच्या सूचनेप्रमाणे मी आता हे परातीत काढते. आता काय टाकू? तीळ मग कसे, म्हणजे त्यात तेल नाही ना घालायचं? नाही, कोरडेच तीळ आणि खोबरं हां. या दोघांनी नाही, तीळ न घालता तेल न घालता भाजायचे. बरं, कारण त्यात ऑलरेडी ते तेल बियाचे आहेत म्हणून. हां हां. आणि आता हे जे तीळ आहेत हे आपण 100 ग्रॅम घेतलेले आहे. हे पण आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. मग याच्यावर लालसर भाजून घ्यायचे. हां, तीळ भाजून घेऊया आपण आता छानसे. कसे भाजलेत? व्यवस्थित भाजले गेलेत तीळ. हो, छान भाजले. आता हे तीळ आपण काढून घे. बघा अशा ह्याच्यात आपले तीळ जे आहे ते कलर थोडासा किंचित तिळाचा चेंज झालेला चालतो, कारण की तो त्याच्याशी आपल्याला कळतच, म्हणजे ते भाजल्यानंतर ते त्याची हीच असते. असे भाजावेच लागतात का मग हो ना? हां हां, तरच नाही तर मग ते मसाल्याला नाही मसाला. हां, चालेल, हे काढून असं घेते मी. व्यवस्थित भाजलं तरच मसाला टिकतो छान. बरोबर आहे. तीळ भाजल्यानंतर आता आपण खोबरं भाजायला घेणार आहोत. हे 100 ग्रॅम खोबरं आपण घेतलेलं आहे, किसून ड्राय म्हणजे सुकं खोबरं असतं ते घेतलेलं आहे. तर हे पण आपल्याला तेल न घालता कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आणि आपण इतर पदार्थ जे आहेत त्यांचा रंग बदलू दिलेला नाही आहे, पण खोबऱ्याला बिचारायला ती सूट नाही बरं का. त्याचा रंग बदलेपर्यंतच त्याला भाजावं लागतं, कारण त्याच्या अंगचे गुणच तसे आहेत ना. जर आपण ते कमी भाजलं तर काय होतं की त्याच्यात जे ऑइल कंटेंट आहे त्याच्यामुळे काही दिवसानंतर मग मसाल्याला एक खौटपणाची टेस्ट म्हणा किंवा वास येतो. म्हणून आपल्याला ती असं रंग बदलेपर्यंत खरपूस अगदी पूर्ण कोरडं होईपर्यंत भाजून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने भाजलं गेले. आता हे पण मी काढून घेते. चला, आत्तापर्यंत आपलं सगळं छान मस्त भाजून झालेलं आहे. आमच्या मातोश्रींच्या सूचनेचं पुरेपूर पालन करत मी भाजलेलं आहे सगळं. आणि आता वेळ आहे ती आपल्या मसाल्याचं मुख्य पात्र, अर्थातच धणे भाजण्याची. तर आपण धणे आपले 1 किलो आहेत मैत्रिणींनो, तर ते आपल्याला एकदम भाजता येणार नाही, तर ते आपण टप्प्याटप्प्याने भाजणार आहोत. आणि शेवटी आपलं मुख्य पात्र आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं आपल्याला भाग आहे. त्याच्यावरूनच आपण बाकी सगळे जिन्नस ठरवलेत ना आपल्या मसाल्याचे. तर हे पण मी छान भाजून घेते अगदी मंद आचेवरती. हा, धणे भाजताना तर फारच सुंदर सगळीकडे ॲरोमा पसरतो आहे. म्हणजे असं झालं आहे आत्ता या क्षणी माझ्या घराची परिस्थिती की मसाला मी किचनमध्ये करते आहे, भाजती आहे अर्थातच, पण मेरा सारा घर महक उठा है. इतकी सुंदर सगळीकडे सुगंध आणि आय एम एन्जॉईंग इट अ लॉट. खूप मजा येते मला हा मसाला करताना. मैत्रिणींनो, मसाल्याला लागणारे सर्व जिन्नस आपले अगदी व्यवस्थित भाजून झालेत. आणि आता आपण परत थोडंसं तेल टाकणार आहोत, अगदी थोडंसं तेल. आणि ह्याच्यावर आपल्याला भाजायची आहे ती सुकी लाल मिरची. सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ती सुकी लाल मिरची आपण घालतो आहे त्याच्यामध्ये.
आणि ही सुकी लाल मिरची आहे ना, ती भलती ठसकेबाज आहे. पण बघूया आता ती आपली काय हालत करते. ती शहाणी ग बाय माझी, ती ठसका नको ग उठवूस बाय. आपली बाय शहाणी दिसते. ठसका तर अजून काही उठवलेला नाही आहे तिने. रंग तिचा इतका भारी आहे ना, मस्त. आणि ही मी 1/2 किलो घेतलेली आहे मैत्रिणींनो. मी सांगितलं तसं त्याची देठं काढून घेतलेली आहेत. आणि जरी ती सुकी लाल मिरची असते तरी सुद्धा तिला मी थोडा वेळ पसरवून ठेवलं होतं, जेणेकरून ती थोडी खुटखुटीत होईल आणि आपल्याला भाजायला पण सोपी जाईल आणि छान अशी तिचा जो कुरकुरीतपणा आहे तो टिकून राहील. अशा रीतीने माझी मिरच्यांची एक बॅच भाजून झाली आहे. ते मी काढून घेते, कारण की एकदम 1/2 किलो मिरच्या या पॅनमध्ये व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत, म्हणून मी त्या काढून घेतल्यात. आणि आता मी दुसरं ज्या उरलेल्या मिरच्या आहेत आपल्या 1/2 किलोतल्या त्या टाकते आहे. आणि त्या पण आता छानपैकी मंद आचेवरती भाजून घेऊयात आपण. पहिल्या आला मी ऑलरेडी तेल टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता यावेळेस टाकलेलं नाही आहे. त्या तेवढ्या ह्याच्यात सफिशियंट होतं ते. तेवढ्या ह्याच्यात मी आता भाजती आहे मिरच्या. बाय आपली खूप शहाणी आहे. अजिबात आपल्या बायने ठसका नाही उठवला बरं का. थँक्यू बाय. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत. आता सगळे जिन्नस एकत्र करून मी हे गिरणीत आणते. तुम्ही घरी पण हे करू शकता. तुम्हाला वाटलं तर घरी मिक्सरवर देखील तुम्ही हे करून घेऊ शकता बारीक, जर तुमचं मिक्सर जर तेवढं व्यवस्थित असेल तर. आणि त्यानंतर फक्त एक प्रिकॉशन जस्ट म्हणून थोडंसं चाळून घ्यायचं आहे हा मसाला. मी तर गिरणीतनं दळून आणते आणि मग तुम्हाला दाखवते मसाला कसा झाला आहे. बघू शकताय मैत्रिणींनो, आपला हा मसाला अगदी तयार आहे. अतिशय सुंदर योग्य असा रंग त्याला आलेला आहे आणि टेक्स्चर पण त्याचं खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते अगदी जवळून. अशा पद्धतीचा आपला हा मसाला तयार झाला आहे. माझ्या आईच्या मार्गदर्शनाखाली मी केला आहे. आणि डबा उघडल्यावर इतका सुंदर त्याचा जो मसाल्याचा प्रॉपर ॲरोमा असतो तो इतका छान येतो आहे. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. योग्य प्रमाणासहित आणि कृतीसहित मी दाखवलेला आहे. थँक्यू.